आपल्याकडे थर्मल आपल्याला सुरुवात आहे 180 रेंज मध्ये असे नेक पिलो आहे हे बर्फात पण चालते मुलांचे. लहान काही तुम्ही लावू शकता गॉगलचा केस होतात ह्या टाइप मध्ये जे 12 महिने आपल्याला कॅपचं कलेक्शन पण मिळतील. ओके तर जन्मल्या बाळापासून पडणार नाही, याला ग्रीप सॉक्स म्हणतात. पोलराइज ग्लास आहे ते सगळं. श्रीज सीझनल हाऊसचं लोकेशन आहे निंबाळकर तालीम चौक किंवा आपली सुजाता मस्तानी. परत एकदा डिटेलमध्ये दाखवते. अगदी रोड लगतच आहे. इथून पुढे गेल्यावर निंबाळकर तालीम चौक आणि इकडून आपण शनिवारच्या बाजूने येतो. सरळ पुढे आल्यानंतर वॉकिंग डिस्टन्स वरच आहे. नमस्कार, आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण श्री सीझनल हाऊस डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तर दिलंच आहे. आपल्या शॉपचं विशेष म्हणजे आपल्या इथं सीझनल जे व्हरायटी लागते ती सगळी अगदी लहान मुलांपासून फॅमिली शॉप आहे, म्हणजे मोठ्यांपर्यंत सगळे पॅटर्न अवेलेबल राहणार आहे. आज फोकस आपला असा असणार आहे की थंडीचे येणारे दिवस, याच प्रकारे प्रवासामध्ये तुम्ही जर थंड ठिकाणी जाणार असाल, जसं की काश्मीर वगैरे जिथं बर्फ पडतो अशा ठिकाणी, यासोबत तुम्ही ट्रॅव्हलिंग करणार असाल किंवा येणाऱ्या थंडीमध्ये तुम्हाला लहान मुलांना किंवा तुमच्या फॅमिलीला लागणारी सर्व व्हरायटी आज आपण इथं कव्हर करणार आहे. कॅप जर घ्यायच्या म्हटलं तर काय रेंज असणार आहे आपल्या या कॅप मध्ये आपल्याकडे 40 ते 50 रेंज मध्ये 40, 50, 60 असे 3 रेंज आपल्याकडे ह्या टाइप मध्ये आहेत. मग आपण कानटोपे जर घेतले तुम्ही, कानटोपे आपल्याकडे 120 पासून 250 ते 300 रेंज मध्ये आहेत आपल्याकडे. ओके हो, त्याच्यामध्ये इयर कॅप्स जर तुम्ही बघितलेत तर आपल्याकडे एकदम बेसिक मध्ये आहेत ते 80 पासून सुरुवात आहेत. ओके या टाइप मध्ये जर घेतले इयर्स मध्ये तर याच्यात 150 रेंज मध्ये आपण हे ठेवलेले आहेत आता ऑफर मध्ये. तर जन्मल्या बाळापासून तर मोठ्यांपर्यंत आपल्याकडे ग्लोव्स आहेत. या छोट्या साईजच्या ग्लोव्स मध्ये व्हरायटी आहेत. आता रेंज काय असणार सर? रेंज मध्ये आपल्याकडे हा एकदम बेसिक मध्ये 40 ते 50 रेंज मध्ये आहेत. आता मोठ्यांच्या छोट्यांमध्ये जर घेतले तर फॅन्सी मध्ये 110 120 रेंज मध्ये असे प्रकार येतील आपल्याकडे. ओके, आणि हे काय इथे या टाइप मध्ये आपल्याकडे सॉक्स आहेत. हे सॉक्स जेणेकरून घरी बाळाच्या चालताना वगैरे पडणार नाही, याला ग्रीप सॉक्स म्हणतात. तुम्ही 150च्या रेंज मध्ये आपल्याकडे हे ग्लोव्स आहेत. हे बर्फात पण चालतील, आतमध्ये मायनस टेम्परेचरला चालतील असं सॉफ्ट मध्ये. ओके, त्यात लहान मुलांसाठी पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. हे काय रेंज मध्ये जाणार लहान मुलांचे? लहान मुलांच्या रेंज मध्ये आपल्याकडे 180च्या रेंज मध्ये हे वाले बसतील. आणि सुरुवातीला जर रेग्युलर मध्ये आपल्याकडे 150 रेंज मध्ये मोठ्यांची सुरुवात होतात. ओके, त्यात लेदर मध्ये वगैरे पाहिजे असेल तर त्या टाइप मध्ये पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. अच्छा, म्हणजे स्नो मध्ये बर्फात दोन्ही याला वापरता येतील. पहिला मोबाईल पण ऑपरेट करू शकतो सगळ्या बोटांनी आपण, आणि ग्रीप पण आहे. त्याची किंमत फक्त 100 रुपये. आता मग ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हे डेली आपल्याला रेग्युलर आपल्याला घरात आपल्याला वुलनचे पण आहेत. त्या साईड ते गाडीवर वापरण्यासाठी गाडीवरचे पण ग्लोव्ज आहेत, रायडिंगचे पण ग्लोव्ज आहेत आपल्याकडे. यामध्ये रायडिंगचे वगैरे असतील तर ते कसे रेंज मध्ये जातात? सुरुवातीला रायडिंगचे जर रेंज तुम्ही घेतलीत तर एकदम बेसिक रेंज आहे. 170 पासून स्टार्ट आहे आपल्याकडे. 170 नकल्स मध्ये वर रायडिंग साठी पाहिजे 250 रेंज मध्ये असे येतील या टाइप मध्ये. जर त्यात तुम्हाला हेवी पाहिजे असेल हा 320च्या रेंज मध्ये असं पण येऊन जाईल. ओके, त्या सेम मध्ये जर तुम्हाला हाफ मध्ये पाहिजे असेल कट ग्लोव्स मध्ये तर सुरुवातीला त्या टाइप मध्ये आपल्याकडे आहेत. हा सुरुवात 130 रुपये, हा 220 रुपये. ओके, त्याचप्रमाणे तुम्ही जिम साठी पाहिजे असेल तर जिम साठी बघा असेल तर जिम साठी पण आपल्याकडे सुरुवातीला 150 रेंज मध्ये आपल्याकडे लेदरचे ग्लोव्स मिळून जाईल. जर अजून फॅन्सी अजून चांगल्यापैकी पाहिजे असेल तर 240च्या रेंज मध्ये या टाइप मध्ये पण मिळून जाईल. ओके, तुम्ही जर बघितलेत तर कॉटनही तुम्ही घेऊ शकता. उन्हासाठी वर पाहिजे असेल तर डेली आपल्याकडे 12 महिने आपल्याकडे कॅपचं कलेक्शन फुल असतं एकदम. त्यात ह्या अशा कॅप्स आहेत लाईट वेट एकदम प्रवासात वापरायला. ओके, जेणेकरून ओलं जरी झालं, पावसात जरी भिजले तरी लगेच वाहून जातील असे कॅप्स आहेत. या सुरुवात रेंज आहे आपल्याकडे 80 रुपये कमीत कमी कॉटन मध्ये. ओके, तर चांगल्यातलं चांगल्यापैकी घेतलंय तर मग ड्रायफिट मध्ये असे आहेत आपल्याकडं 220च्या रेंज मध्ये एकदम सॉफ्ट फॅब्रिक मध्ये. अच्छा, आहेत. तर ड्रायफिट मधले पण लाईट वेट आपल्याकडे प्रवासासाठी तुम्हाला कॅप्स अवेलेबल असणार आहेत. डेली यूज साठी पण मिळतील. ओके, कॅप आपण मुलींसाठी खास फॅन्सी कॅप्स सुद्धा अवेलेबल आहेत. आता प्रवासामध्ये तुम्हाला असं काही कलेक्शन हवं असेल तर नक्की या. होल्डर आहे हा किती? चावीचं होल्डर फक्त 120च्या रेंज मध्ये मॅडम. आणि हे कार्ड होल्डर आहे हे सगळं 120च्या रेंज मध्ये आहेत आपल्याकडं. सुरुवात आपल्याकडे कार्ड होल्डर जर तुम्ही घेतला तर 50 पासून सुरुवात आहे आपल्याकडे. 50 रुपयापासून सुरुवात आहे आपल्याकडे. आणि वॉलेट मध्ये जर तुम्ही बघितलं तर 170च्या रेंज पासून सुरुवात आहे आपल्याकडे. ते पण चांगलं म्हणजे स्वेड लेदर वगैरे पण आपल्याकडे मिळून जाईल. हा काही रेंज मध्ये जाणार? हा 190च्या रेंज मध्ये जातो. तर तुम्ही छोट्या मुलीचे कॅप बघितलेत तर त्यात पण खूप युनिक प्रकार आपल्याकडे मिळून जाईल. कार्टून मध्ये पाहिजे कार्टून मध्ये पण ऑप्शन्स खूप आहेत. काय रेंज असणार आहे यामध्ये? सुरुवात आपल्याकडे असणार आहे 80 पासून सुरुवात असणार आहे. 80 मध्ये पण आपण स्वतः बनवतो, मॅन्युफॅक्चरिंग करतो. या 80 रुपयाच्या रेंजच्या कॅप्स आहेत. ओके,
5 ते 6 कलर तुम्हाला याच्यामध्ये येऊन जाईल. ओ त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 1 वर्षाच्या बाळापासून तर 15 वर्षाच्या मुलीपर्यंत फॅन्सी कॅप आपल्याला मिळून जाईल. हे सगळे वेगवेगळे पॅटर्न आहेत कॅपचे. त्या आल्यावर तुम्हाला अगदी व्यवस्थित सगळी माहिती. ही पण सगळी लहान मुलांच्या कॅपची थोडंसं चांगलं कलेक्शन म्हणू शकतो आपण, तर ते आहे. हे पण वुलन मधल्या कॅप्स आहेत. हे ग्लोव्ज आहेत मुलांचे हातात हातमोजे. आणि आता थोडस आपण मोठ्यांच्या सॉक्स कडे बघूया. मोठा स्टार्टिंग रेंज आपल्या 70 रुपयापासून आहेत. ओके, हे 70 रुपयाला ग्लोव्ज. हे पण मायनस टेम्परेचर चालतील असे ग्लोव्ज आहेत, हे सॉक्स minus ला आहेत. जाणार हो आहे. चालतील, या टाईपचे पण सॉक्स आहेत. ओके. आणि अजून चांगल्यापैकी पाहिजे असेल तर तुम्हाला युनिक मध्ये तर हे 150 रेंज मध्ये स्पेशल मायनस टेम्परेचर चालतील असे ग्लोव्ज आहेत, सॉक्स आहेत. सॉरी, ओके. हे जेंट्सचे आहेत. जेंट्स मध्ये लेडीज मध्ये खूप युनिक प्रकार आहेत आपल्याकडे, मिळून जाईल. आणि आता रेंज असणारे स्टॉकिंग फक्त 160 रुपयाला मॅडम. यामध्ये कलर रेंज अवेलेबल कलर रेंज मध्ये 3 कलर अवेलेबल असतील आपल्याकडे. त्यात ओके. स्टॉकिंग मध्ये ब्लॅक, व्हाईट आणि स्किन. ओके, ट्रेकिंगला जाताना बरेच म्हणजे रायडर्स वगैरे असतात, त्यांना आपण हेल्मेटच्या आतमध्ये वापरतात. हेल्मेट कॅप म्हणू शकतो आपण ह्याला. काय रेंज जाते ती? ही एकदम ड्रायफिट मध्ये आपण हे लाईट वेट एकदम हे 140च्या रेंज मध्ये जातो. ओके, तो मुलांसाठी जेंट्स लेडीज कोणी वापरू शकतात. प्लेन मध्ये 5 ते 6 कलर अवेलेबल होईल. काय रेंज जाते ती? फक्त 90 रुपये मॅडम. ह्यात सुरुवात आपल्याकडे 50 पासून आहे, पण हे आपण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो. फुल साईज मध्ये हा असा मास्क बसून जातो कम्फर्टेबल एकदम. हा मास्क आपल्याकडे 90च्या रेंज मध्ये बसतो. वुलन, प्युअर वुलन मध्ये आपल्याकडे 90 पण सुरुवात कॅप आहे. ही 90 रुपयाच्या रेंज मध्ये येते. याला ऊब धरणार का? एकदम उब धरणार 100%. म्हणजे आपण थंड ठिकाणी जाणार तर डोक्यासाठी प्रोटेक्शन म्हणून यूज. हो एकदम अगदी तुम्ही वापरू शकता. याच्यामध्ये आता ही एक कॅप अशी आहे की तुम्ही 12 महिने वापरू शकता. थंडीसाठी वापरू शकता. ही तुम्हाला जशी पाहिजे तशी ऍडजस्ट करता येते. ह्याची किंमत फक्त 130च्या रेंज मध्ये जाते. 130? हो 130 रुपये. यात जर तुम्ही बघितलं तर चांगल्यापैकी इनकोड मध्ये पाहिजे असेल तर त्यामध्ये पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. या 260-300च्या रेंज मध्ये असे कॅप्स आपल्याकडे अवेलेबल याला आहेत. सगळ्यांना ऊब एकदम व्यवस्थित आहे. हे कापडाची आपण क्वालिटी व्यवस्थित मायनस आहे. टेम्परेचरला जे देतो तेच फॅब्रिक एकदम वूल मध्ये. हो, आता थंडी तुम्ही आतमध्ये तुम्ही बघू शकता सॉफ्ट आणि प्युअर वूल मध्ये आपण मस्त. हे फॅब्रिक आहे. ही काय रेंजची आहे? ही रेंज मॅडम 280च्या रेंज मध्ये या कॅप्स. 280. मस्त पॅटर्न आहे एकदम. आणि लेडीज जेंट्स अशा युनिसेक्स दोन्ही. पॅटर्न आहेत, दोघांना चालून जाईल. आपल्याकडे वुलन कॅप 90 रुपये सुरुवात आहे. लास्ट 400च्या रेंज मध्ये आपल्याकडे कॅप्स आहेत आपल्या अवेलेबल. नेक पिलो आहे. हो, काय रेंज? आपल्याकडे हवेवरून अशी तयार होती. ही 150 रेंज मध्ये ही मिळून जाईल. आणि यात तुम्हाला जर कुशन वाली पाहिजे असेल तर 300-300-350 रेंज मध्ये ती पण मिळून जाईल. लेडीज मध्ये मॅडम आता तुम्ही फॅन्सी हॅट लागतात फिरायला वगैरे जाताना, आपल्याला कोकणाला गोव्याला जाताना, बाहेरला आउट ऑफ फिरायला जाताना हॅट लागतात लेडीज साठी. त्यात रेग्युलर आपल्याकडे सुरुवात आहे 150 रेंज पासून. जर हटके पाहिजे असतील तर 250-300 रेंज मध्ये एकदम युनिक कलेक्शन आपल्याकडे मिळणार, जे की पुण्यात तुम्हाला कुठेही मिळणार नाही. याचं थोडस पॅटर्न वेगळं आहे. मला पुढला पॅटर्न हा जो आहे ना, हा फ्रंट साइडला पूर्ण कव्हर करणार तुम्हाला. बॅक साइड असा फुलांसारखं आहे. हटके पॅटर्न. हो, युनिक आहे तर काहीतरी. असं काही वेगवेगळं हवं असेल तर आपल्याकडे हे सगळे पॅटर्न फॅन्सी आता आपण प्रवासात जाताना पण आपल्याला खूप अडचण होते नेण्यासाठी, तर असे पण हॅट्स आहेत की कॉम्पॅक्ट एकदम आणि एकदम फ्लेक्झिबल हॅट आहेत. हे तुम्ही असं जरी घेऊन गेले प्रवासात आणि उघडतानाही एकदम व्यवस्थित प्रकारे उघडतील, की जेणेकरून हे जे हॅट आहेत की चुरगळा होणार नाही, त्याचा शेप आउट होणार नाही. ओके, असे फ्लेक्झिबल हॅट पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. अच्छा, अजून यामध्ये जेंट्सचे पण आहेत का? हो आहेत मॅडम. जेंट्स मध्ये तुम्ही बघू शकता इकडे फॅन्सी मध्ये आपल्याकडे एवढे व्हरायटीज आपल्याकडे मिळून जातील. सगळं युनिक कलेक्शन आहे. पण सुंदर पॅटर्न. काय रेंज आहे जेंट्स मध्ये? जेंट्स मध्ये 140 पासून मॅडम 250च्या रेंज मध्ये मिळेल. आता काउबॉय हॅट आपण म्हणतो ते युनिक मध्ये जर म्हटलं की हेवी मध्ये, आता हा 180 रेंज मध्ये असे येतील. जर त्यात हेवी पाहिजे असेल प्रीमियम मध्ये, हा 360च्या रेंज मध्ये या टाइप मध्ये पण मिळून जाईल आपल्याकडे. सुंदर पॅटर्न. यामधली व्हरायटी इकडे वर पण तुम्हाला भरपूर बघायला मिळेल. 150 पासून 150 रेंज मध्ये असे येतील. या टाइप मध्ये मी जर जसं लावलाय त्या टाइपचे. यात तुम्ही पासपोर्ट, वॉलेट काही तुम्ही लावू शकता, गॉगलचा केस वगैरे सगळं लावू शकता. त्यात तुम्ही बघितलं तर हे चेस्ट बॅग आहेत. आता मी जो घातलाय तो चेस्ट बॅग आहे. सुरुवात त्याच्यात 250 पासून आहेत. आता हा एक आलाय नवीन मध्ये ऑटो लॉक वाला, तुम्ही लॉक करू शकता काय असेल ते. हा 450 रेंज मध्ये तुम्हाला येईल. इथे लावले सगळं. आता साईड बॅग जर तुम्ही डेली वापरण्यासाठी साईड बॅग पाहिजे असतील तर साईड बॅग मध्ये पण आपल्याकडे व्हरायटी खूप असे अवेलेबल आहेत. ऑफिस बॅग म्हणा, टिफिन वगैरे लावण्यासाठी त्या टाइप मध्ये पण. त्यात सुरुवात आहे 260 पासून सुरुवात आपल्याकडं. आता तुम्ही बघू शकता या टाइप मध्ये जे डेली वापरला पण हे चालून जाते. लेडीज जेंट्स युनिसेक्स पॅटर्न आहेत. याच्यामध्ये रेंज सुरुवात आहे 200 पासून सुरुवात आहे. आता मी जी वेअर केली ती युनिसेक्स आहे. लेडीज जेंट्स कोणालाही चालेल डेली वापरायला.
त्यात आपल्याकडे सुरुवात आहे एकदम सुरुवात बेसिक मध्ये 180 पासून सुरुवात आहे याच्यामध्ये. आता मी जी वेअर केली ती 400 रेंज मध्ये आहे. ओके, भरपूर व्हरायटी पॅटर्न भरपूर आहे. तर जिम साठी लागणारे सुद्धा तुम्हाला बॅग्स अवेलेबल आहे, ज्यामध्ये शूज वेगळा तुम्ही ठेवू शकता. यामध्ये 300 पासून आहे. 300 पासून आहे. आता माझ्या जी हातातली आहेत ती 350 रेंज मध्ये आहेत. यात फ्रंटला चेन, एक मिडलला चेन असणार आहे मोठीवाली, आणि शूज ठेवण्यासाठी वेगळा कप्पा येणार आहे तुम्हाला. ओके ओके. त्याच्यामध्ये लागणाऱ्या ह्या बॅगा सुद्धा आपल्याकडे लाईट वेट अवेलेबल आहेत. यासोबतच इथे पण भरपूर व्हरायटी आहे, आणि या आहे ऑफिसला सध्या ट्रेंडिंग अशा लॅपटॉप बॅगा. यामध्ये पण लेदरची बॅग आणि रेग्युलर बॅग अशी भरपूर पॅटर्न अवेलेबल आहेत, सायझेस अवेलेबल आहेत. तर हा गॉगलचं सेक्शन आहे आपल्या इथे. आता नवीन मध्ये आलेले आहेत जेणेकरून तुम्ही गाडीवर वगैरे वापरू शकता असे गॉगल. याची रेंज काय जाते? आणि सुरुवात 150 रेंज पासून आहेत. हा 180 रेंज मधला आहे, हा 240 रेंज मध्ये असेल. जर तुम्ही बघितलं तर फॅन्सी मध्ये पाहिजे तर तुम्ही फॅन्सी पण बघू शकता इथं. त्याच्यामध्ये सगळं लेडीज साठी आपण कलेक्शन हे लेडीज जेंट्स युनिसेक्स मध्ये आहेत. लेडीज शेप मध्ये हे जे शेप आहेत ते खूप चालतात. रेंज काय जाते? आणि याच्यामध्ये रेंज सुरुवात रेंज आहे 270 रेंज पासून चालू आहेत आपल्याकडे. मार्केटमध्ये आपल्याकडे याच्या 100 पासून मिळतात, पण आपण जी क्वालिटी ठेवत नाही. हे सगळे इनपुट ग्लास आहेत, पोलराइज ग्लास आहेत हे सगळे, जेणेकरून डोळ्याला त्रास होणार नाही. पोलराइज गॉगल आहेत सगळे. पण चष्म्यावर हा आपण वेअर करू शकतो. बऱ्याच लोकांना बर्फात वर गेल्यावर बर्फाचं म्हणजे तो झळ बसते डायरेक्ट, त्याच्यामुळे तो हा गॉगल असा आहे की आपण बर्फात चष्म्यावर पण लावू शकतो आपण हा गॉगल. ओके. तर अशा मध्ये पण ओके, हे सकाळी दिसताना फ्रेम दिसेल तुम्हाला सकाळी नाईटला वर. जर तुम्ही हे उन्हात गेले तर अख्खी काच जी आहे ती ब्राऊन ब्लॅक जी असेल ती शेड चेंज होईल. स्टार्टिंग प्राइस येते याच्यामध्ये स्टार्टिंग प्राइस 240 पासून सुरुवात आहे आपल्याकडे. आणि मफलरचं सेक्शन आहे. इथे तुम्ही बघत असाल प्रत्येक पॅटर्नचे शॉल प्रत्येक साईज मध्ये तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. अजून बघता तुम्ही हे सगळे आहेत मफलरच्या व्हरायटीत. हे युनिसेक्स जेंट्स लेडीज कोणालाही चालणार आहेत. आता त्यात सुरुवात आहे 100 पासून. आता मी जो वेअर केलाय तो 150 रेंज मध्ये आहे. अच्छा. आणि ह्यानी जो वेअर केलाय तो आहे 350 रेंज मध्ये. त्यात तुम्ही बघू शकता शॉल मध्ये पण आपण खूप व्हरायटीज आहेत. फुल साईज मधली फुल साईज मध्ये शॉल आहेत. पूर्ण त्याच्यामध्ये तुम्ही जर कमी लेंथ मध्ये जर कमी पाहिजे असेल तुम्हाला कमी लेंथ मध्ये पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. काय रेंज असणार आहे शॉल मध्ये आपल्याकडे? शॉल मध्ये सुरुवात मॅडम आपल्याकडे सुरुवात आहे 190 पासून सुरुवात आहे. इथे दादांनी वेअर केलेले काश्मीरी मफलर शाल आहे पूर्ण. अच्छा, ऊब देणारे आणि थोडस आता लग्न सराई आलेली आहे. यानंतर ब्रायडलला थंडीच्या दिवसामध्ये शूटिंग्स लागतात किंवा मॅचिंग साड्यांना शॉल लागतात. तर यामध्ये अशी शॉल आहे की ही उबदार शॉल पण आहे आणि फॅन्सी शॉल पण आहे. यामध्ये तुम्ही ही ब्रायडल शॉल म्हणू शकता. स्टार्टिंग प्राइस काय असणार याच्यामध्ये? मॅडम तुम्ही जर घेतली तर 220 पासून सुरुवात आहे आपल्याकडे. ह्याच्यात 220 पासून 550 रेंज मध्ये हे वाले आहेत. त्यात तुम्ही बघू शकता इथं वर्कवाले पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. वर्कवाले जरीवाले वगैरे पाहिजे असेल तुम्हाला त्या टाइप मध्ये आपले अवेलेबल आहेत आपल्याकडे. थर्मल आपल्याला सुरुवात आहे 10 वर्षापासून पुढे. 10 वर्ष जर तुम्ही घेतलं तर 430-480 रेंज मध्ये तुम्हाला फुल सेट मिळून जाईल. आणि मॉडर्न मध्ये जर तुम्ही घेतलात तर त्यात 500 पासून सुरुवात आहे आपल्याकडे. 500 रुपयाला पण फुल सेट देतो थर्मलचा. तर हा जो आहे तो माचोचा आहे. आपण त्यात तुम्हाला वेगळं जर खालचं टॉप वेगळा पाहिजे, बॉटम वेगळं पाहिजे तसं पण मिळून जाईल. लेडीज मध्ये पण आपल्याकडे तसं मिळून जाईल. फुल स्लीव्ह हा फुल स्लीव्हचा आहे, त्यात हाफ स्लीव्ह पण येऊन जाईल तुम्हाला त्यात. बघू शकतात हे युनिसेक्स ट्रॅक पॅन्ट आहेत. लेडीज जेंट्स दोघांना चालणार ट्रॅक पॅन्ट आहेत. स्टार्टिंग आपल्याकडे 390 पासून आहेत. 390 पासून 800-900 पर्यंत आपल्याकडे ट्रॅक पॅन्ट सुरुवात आहेत. फुल्ली स्ट्रेचेबल आहेत, ब्रिदेबल आहेत, एकदम लाईट वेट या टाइप मध्ये आहेत आपल्याकडे. आता ट्रेकिंगला वगैरे जे जातात त्यांच्यासाठी पण जॉगर्स आपण म्हणू शकतो याला. हे जॉगर्स आहेत, यात वगैरे मिळतील. बघू शकता तुम्ही प्लेन मध्ये पण आपल्याकडे अवेलेबल 6 पॉकेट 5 पॉकेट मध्ये आपल्याकडे जॉगर्स अवेलेबल आहेत. आता आपल्याला डेली वापरण्यासाठी जे जॅकेट्स लागतात कॉलेजला, ऑफिसला, रनिंगला, त्या टाइपचे पण आपल्याला जॅकेट्स अवेलेबल आहेत. त्यात सुरुवात आपल्याकडे असणार आहे 550 पासून. त्यात कमीतले पण येतात, पण त्या टाइपची आपल्याकडे क्वालिटी आपण ठेवत नाही. त्यात टेक्नोस्पोर्ट म्हणून एक ब्रँड आहे, त्याचे पण आपल्याकडे आहेत त्या टाइपचे जॅकेट्स तुम्ही बघू शकता. आता हा एक आहे 700 रुपयाला पण ऑफर मध्ये ठेवलेला जॅकेट आहे. ओके. रिव्हर्सेबल जॅकेट आहे, म्हणजे दोन्ही साईडनी यूज करू शकतो आपण. ओके, ठीक आहे. आणि तुम्ही वेअर केलेला हा हाफ जॅकेट मध्ये ट्रेंडी जॅकेट आहे. आता डेली खूप लोक यंग जनरेशन जे वापरतात, लेडीज जेंट्स कोणालाही चालून जाईल. हा ओके. काय 700 रुपयाच्या रेंज मध्ये जातो मॅडम. वाव. यामध्ये साइजेस अवेलेबल आहे. M to XXL पर्यंत साईज अवेलेबल आहेत. तुम्ही बघू शकता. पण टी शर्ट मध्ये खूप सारे व्हरायटीज आपल्याकडे आहेत अवेलेबल. फुल स्लीव्ह मध्ये म्हणा, हाफ स्लीव्ह मध्ये म्हणा, कॉलर मध्ये पण अवेलेबल आहेत. हे तुम्ही प्रवासात, जॉगिंगला, जिमला, सायकलिंगला, डेली वेअरला कुठे वापरू शकतात. त्याच प्रकारे जिम साठी जे लागणारे सँडोज वगैरे आहेत घरी युज करण्यासाठी, जिमला युज करण्यासाठी सँडोज पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. शॉर्ट्स मध्ये जर बघितलं तुम्ही, शॉर्ट्स मध्ये पण खूप व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहेत. शॉर्ट्स मध्ये 250 पासून पुढे आपल्याकडे स्टार्ट रेंज आहे. लेडीज साठी जर तुम्ही बघितलं टी शर्ट डेली वेअरला, जिमला वगैरे जे वापरतात तसे पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. तशाच प्रकारे योगा मॅट जे आहेत ते पण आपल्याकडे अवेलेबल मिळून जाईल.
आपल्याकडे पोंचो पण आपल्याला 12 महिने मिळून जाईल, प्रवासात वापरता येईल. आपल्याकडे जे पोंचो आहे तरी युजेबल पोंचो आहेत. हा असा 120 रेंज मध्ये असा येतो. जर अजून फॅब्रिक जर जाड मध्ये तुम्ही बघितलं तर 200 मध्ये कॉम्पॅक्ट पोंचो आपल्याकडे येऊन जाईल. हा रियुजेबल पोंचो आहे. आता आपण थोडस आपले जे शॉपचे फॅमिली मेंबर आहेत, एकदम जुने फॅमिली मेंबर, त्यांच्यासोबत बोलत आहेत. सर, तुम्ही कधीपासून येता आपल्या शॉप मध्ये? साधारण 20 ते 22 वर्ष झालेत हा, या शॉप मध्ये येतोय. यांचं फार छोटस दुकान होतं. ओके. मला असं वाटतं त्यांचे वडील किंवा आजोबा वगैरे एक शिलाई मशीन ठेवलेली होती. हा, तिथं ते टोप्या बनवायचे तिथं अच्छा. रेग्युलर. आता मी जे घातली टोपी, हा, त्यांचा ब्रँड फार छान आहे. हा पाऊच असतात तिथं लावायचे, किंवा वॉलेट सुद्धा मी इथनच घेऊन गेलेले आहे. अच्छा, माझ्याकडचं इथलं वॉलेट आहे हे. अच्छा. कॅब म्हटलं ना की यांच्या दुकानात यायचं. तर तर इथे यावं, व्हिजिट द्यावी. द्यायला लागतं तुम्हाला. बॅग आहेत, प्रवासी बॅग आहेत, पाऊच आहेत, पाण्याच्या बाटल्याच्या पिशव्या आहेत त्यांच्याकडे, गॉगल्स आहेत, भरपूर काय व्हरायटी त्यांच्याकडं. थंडी, उन्हाळा, पावसाळा सगळ्या टाईप त्यांच्याकडे कॅप, रेनकोट वगैरे मिळतात. ओके.